बाहेरची कोथिंबीर वडी आवडते पण घरी तशी टेस्ट येत नाही. आज मी तुम्हाला अगदी सोपी आणि परफेक्ट क्रिस्पी कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मंडळी लगेच सुरू करूया. 2 वाट्या कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. एक वाटी बेसन घेतलं आहे. अर्धी वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे. लसूण मिरची जिऱ्याची पेस्ट, अर्धा चमचा तीळ, ओवा थोडा कुस्करून घ्या, लाल तिखट अर्धा चमचा, हळद, चवीपुरतं मीठ. मिश्रण चांगलं एकत्र करून घ्या आणि थोडं पाणी टाकून घट्ट गोळा बनवून घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला इथे मिश्रण पातळ करायचं नाही. घट्ट गोळा बनवून घ्या. आता हाताला तेल लावून असे दाखवल्याप्रमाणे उभे उंडे करून घ्या. इथे तुम्ही प्लेटला तेल लावून प्लेटमध्ये मिश्रण थापून सुद्धा घेऊ शकता. आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. कढईवर चाळणी ठेवून चाळणीमध्ये आपण बनवलेले उंडे ठेवून घेऊया. हे उंडे आपल्याला 15 मिनिटे चांगले वाफवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही वाफवून घ्या किंवा तुम्ही इडली पात्रात सुद्धा वाफवून घेऊ शकता. मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या द फूडी माइंड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. 15 मिनिटे झालेली आहेत आणि हे उंडे चांगले शिजलेले आहेत. चेक करून घेऊयात. बघा, चांगले शिजलेले आहेत. आता थंड झाल्यावर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. यामध्ये तांदळाचं पीठ यासाठी वापरलेलं आहे की तांदळाच्या पिठाने वड्या एकदम क्रिस्पी बनतात. बघा, या पद्धतीने आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व वड्या कट करून घेत आहे. ही एक जुडी कोथिंबीर आहे. एक जुडी कोथिंबीरमध्ये बघा भरपूर कोथिंबीर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. सर्व वड्या आता आपल्या कट करून झालेल्या आहे. आता कढईमध्ये तेल तापवून घ्या आणि 5 ते 6 मिनिटे आपल्याला इथे या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही या वड्या शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता, पण शॅलो फ्रायपेक्षा डीप फ्रायमध्ये वड्या जास्त क्रिस्पी बनतात. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, आता वड्या एकदम छान कुरकुरीत झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊयात. इथे मी 4 बॅचमध्ये वड्या तळून घेतलेल्या आहेत. एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत वड्या. आवाज बघू शकता तुम्ही. आतून एकदम खुसखुशीत आणि वरून एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. तर तयार आहेत आपल्या कोथिंबीर वड्या. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.